काय रघु काका खैसर नायकांकडे अरे हात लावू नको, बाहेर चल, बाहेर चल आधी. अरे काय चालला तुझा? किती हात लावलास? हा, लावशील लावशील परत हात लावशील. आहे काय आता अरे अवध साहित्य या घरात कोणीतरी टाकल्यानी. लावशील परत हात तू. हा लावशील. अरे काय विचारते मी तुका? आहे त्याका काय कळता? त्याने हे काय बघितलेलं नाही हा. त्याका ती समज पण नाही हा काय चाललेला काय नाही. त्याका काय कळणार? अरे मग हे काय करू? बघितल्यापासून डोक्या भीर भीरता माझा कायच सुधरत नाही मका. आहे डोक्यातून सगळं काढून टाक. जायत या सगळ्या डोक्यातून जायत. सांग ना जायत काय? अरे हे असे गोळे आहे ना कार्य करतात ते घरात येऊन पडले आहेत. माका काळजी वाटत रे घराची, काळजी वाटत तुमची सगळ्यांची. कार्या करूची रवली हत. पाणी देवचा रावला. पाणी देवचा रावला. नाना तुम्ही आराम करा. तुम्ही नको त्रास करून घेऊ. अभिरामा जा त्यांका खोलीत नाही आणि तू पण थांब थयच. हा जा. चला मामा दत्ता रे दत्ता रघु भाऊजींका बोलावणा पाठवला आहेस ना? नाता रघु काकांकडे निरोप देऊन येलो हा. ते येले की कळत सगळा. तेच बंदोबस्त करतील सगळ्याचा. होय रे. या जा का इला ना तर सगळा परत जाऊन दे. काय झाला रे? तर माका काय माहित. गबरो पांडू काय झाला मातो भाऊ? गप देवासारखा बसानराव. हा तुका माहिती आहे ना घरात काय चालला आता? माका सगळं माहिता. निस्तारूसाठी रघु काका बोलवलेला ना. आता गप रव. हा आता अरे किती वेळ झालो? रघु काका होते ना घरात? होय तर मी त्यांना भेटायला दिलोय. मग काय रावले? अरे ते डब्यातून पडला ते किती वेळ तसाच ठेवायचा? काय झाला म्हणजे? चांगला नसता वय ना माधव भाऊ. हा. हो हो. अरे तुझ्या वांगडाच घेऊन यायचं ना त्यांका. वांगडाच घेऊन यायचा त्यांका. हो मी घेऊनच येणार होतो पण तेच म्हणाले तू पुढे हो मी येते मागणं. परत जाऊ काय? नको नको त्यांनी सांगितलं हा ना मग येतील. नाही तर तू त्यांका शोधूक जाशील आणि ते हैसर येतील. नाथा नाथा रघु काका इले. रघु काका इले. नाथा रघु काका. काय माधवा अचानक निरोप शोधाडलंस? याची अडचणी लिहा. रघु काका गोळे इलेत घरात. भाताचे गोळे इलेले आहेत. घरातलं सगळं घेऊन जातील ना. पांडू हो का
आयन डबं उघडला तर हात मोठे मोठे हाताचे गोळे होते ना. डबं उघडल्यान तसे गोळे डब्याबाहेर उडाले ना. काहीतरी संकट येतात ना तसे गोळे अंगावर उडाले. उडाले नाही माधव भाऊ, पडले डब्यातून पडले, असे पडले. अरे हे असे माणसांचे डोळे बाहेर इल्यावर दिसतील ना तसे मोठे. उचलूक गेलात ना तर मूठ कमी पडा. एवढे नाही माधव भाऊ, एवढे एवढे होते रघु काका. एवढे नाही एवढे साहेबा एवढे अहो एवढे मोठे. नाही 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 रघु काका एवढे असत. पांडू एवढे नाही. एवढे एवढेच ए साहेबा काय एवढे होते. विसरलंय. मग गप रव गप. एवढे हा सांगतास ना त्याच्यावरून या भयानक असा करू आता प्रत्यक्ष बघूचा लागतला. हा बघा बघा माई माई रघु काका इले येवा येवा माई रघु काका इले येवा येवा रघु काका येवा. थांबा गोळे गोळे. हे पांडू तोंड बंद करायचं, डोक्यात काहीतरी घालीन. माई दत्ताभाऊ आरडत. जायचून थांब दत्ता. शांत रहो. भाऊजी ही अवदसा कशी येली या घरात काय कळणार नाही हो. आणि ह्यो कैसो डबो. भाऊजी काय आया कोणी आणून ठेवलेला. ही आणूची लागणार नाही. ही लोचटा घुसता घरात. अन्न खाऊक द्यायची नाही तुमका. ही घरात असलाला नाहीसा करतली. का उपाय नाही केल्यात तर उपाशी मारतली. आसलाला नाही करून टाकतली. ह्याचो बंदोबस्त करू होयो. आणि ह्याच्या बरोबरच ही अवदसा ज्या डब्यात सुनिलिया तेचो बंदोबस्त करू होयो. करा करा. नेऊन बाहेर टाकू होयो. बाहेर नेऊचो लागतलो. डब्यात काय चकण आणलंस की का. काय बघ तरी. लाडू हे कोणी आणले. आम्ही टाकतो. काय करायचं ते सांगा. नको नको. घरातल्याने हात लावला तर घरावर संकट येत. होय ना रघु काका. माधव आपण करू खोया. घरातच ठेवणार काय. दत्ता थांब. माधव सांगतात बरोबर. घरातल्यांनी हात लायलो तर उलट जाताला. मग आम्ही काय करायचं. दत्ताभाऊ नको. माझ्यावर उलटात नको. नको ना उलटात ना. ए तुझ्यावर उलटला तर उलटला. त्यांनी असं काय फरक पडता. अगो त्याचो पण जीव हा ना. भाऊजी बघतले सगळा. भाऊजी तुम्ही सूचना करा. आम्ही सगळा करतो होता. कोणी खैयेक जाऊ नका. दत्ता गोमूत्र घेऊन ये. वहिनी हा सगळा मी माझ्या अंगावर घेतोय. घेवा. भाऊजी लय उपकार आहेत तुमचे. काय बोलतात वहिनी. हो अण्णाच्या घरात संकटीला म्हणजे माझ्या रतीला. तुम्ही काय माका परकी ना. हे घ्या.
वहिनी यांनी हा केला ना आता काय करता येतं बघा येतोय मी ओ काका तू थोडी चाय नको आधी हेचो बंदोबस्त त्या घेऊक मी केव्हा येईन माझाच घर असो आहे माका पण कॉलेजच्या लायब्ररीत जाऊचा हा मी येतोय हा थांब माधवा हा? काय ता कॉलेजात जात होय तर चल माझ्यावर पण तुमका घाई असत ना पण रस्तो एकच असा ना अरे ते सांगतात ना तर जा त्यांच्या वांगडा. आहे चला चल आहे ज्या झाला तर सगळं विसरून जा सगळा नीट होईल घे. असे काय बघतस माझ्याकडे? अगे घरात या जा काय चालला हा तर माका काय बरा वाटता काय? माका पण काळजी वाटतं ना उद्या कोणाचं काय झाला तर म्हणजे तसा होऊक नको ना. आहे तुका सांगतोय मी हा या घरासाठी जा काय होत ना तर आम्ही सगळा करतले. किती अडचणी इले ना तरी मी माझो उपास काय सोडायचंय नाही. देवळात जातलय ओटी भरतलय सगळा करतलय. घे पाणी पी. तुका देवळात जाऊच हा ना होय पण तू रवान देत मी जाता एकटा म्हणजे अरे माधव पण कालिजात गेलो हा ना आणि घरात जा काय होता ता तू बघतसच. माईच्या वांगडात थांब तू. अगं पण बरा थांब तू हय सर. पांडू जाईत तिच्या वांगडा. अगे ते का कित्या पाठायचं उगाच. अगो घरात काय चाललेला बघतस ना तू. उगाच अडचण येऊ नको तुझ्या उपवासात. जा ओटीचं सामान घेऊन ये. येतोय. शाळेतही वांगडा देवळात जाऊचा आता तर भाऊ उपासत ना अडचण येत देवळात जाऊचा. काकानू मी काय म्हणतोय या डब्याचा आता काय करताला? ते का त्याच्या जाग्यावर पोचवचा लागता. जागा खयची जागा? त्याची आसा ती नाही पण खयस ते का पुरतलंय आता. पुरतले पण पुरलेल्या गोष्टी बाहेर येतात ना. हा, म्हणजे ऐकलंय मी असं. अरे किती प्रश्न विचारत पडतात ना हो. आले यात तुझे मास्तर तरी तुका विचारतात का इतक्या? तुझा शिक्षण कसं चालला? मस्त. हा, म्हणजे डॉक्टर जातलाय का इंजिनियर? नाही नाही प्रोफेसर. प्रोफेसर. होय तर. खूप शिकायचं लागतं असं नाही रे. खूप अभ्यास करूचो लागतं असं. होय तर. आता तालुक्यात जाते बर इकडे शिका. हा मग मुंबईत जाणार. पुढचा शिकू. हा काय चांगलं शिकलंय ना तर चांगली नोकरी गावसा. बर. हा मग ती थैसरच राहीन म्हणतंय. पण पोरगी पण थैलीच बघलस की काय? नाही नाही असं कसं मुंबईची बघू कशी चालात हायसलीच बघलस की काय कोण? रघु का ती पिशवी थैसरच ठेवा. बर. काकानू हा मी काय म्हणतोय मी जे तुमका बोललंय ना ते अण्णांका सांगा नको हं? बर बर. मी जाते हायसून. अरे स्टँड कडे जातोस ना? होय तर. माहितून चल. नाही ते हायसून जवळची वाट असा ना म्हणा. हा. जवळची वाट पण तो बघता हा. तो कोण तो? हा तुमचं तो. होय, होय, होय. अरे ह्याच डब्यातले काल लाडू खाल्लेले आठवता? ह्या काय त्या डब्यात काय चकण आणलंस की काय? काय बघ तरी. लाडू हे कोणी आणले? हा पण हा डबा तुझ्याकडे कसा? शोभो अण्णाच्या घराकडे पोचलो. लाडू गेले. हा काय इला आता बघा. मी माझ्या अंगावर घेतलं. अंगावर घेतले
का फायद्यासाठी डबा घेतला? मग काय करू? ठेव, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते मला नक्की माहितीये. सौ कुमुदिनी कमलाकर पाटणकर. अरे 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 काय काय झालं, काय झालं बघू दे. नाही 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 नाही, काही झालेलं नाही. काय शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. कुमुदिनी, जरा तेल घेऊन येते का? का? अगं काही नाही, जरा खर्चटलं हिला, बाकी काही नाही. काय झालं बघू? काही नाही, काही नाही. थांबा बघू मला. अगं काही झालेलं नाहीये, जरा तेल दे इकडे. तुम्ही कुठे होता? छान, पंचांग वाचत होता. हेच असतं तुमचं, दिवसभर कामावर आणि घरी आलं की पंचांग. अहो निदान घरी असताना तरी तिच्याकडे लक्ष देऊ शकता ना तुम्ही. चुकलं माझं. चुकलं, सतत चुकतच असतं. कुमुदिनी, आता काय झालं? सुषमाच्या पायात हे पैंजण छान आहेत की नाही? हो छान आहेत, पण कोणी आणलेत ते विचारायला नको का? अहो मी आणलेत. तू पण पैसे? म्हणजे आता मी दरोडा टाकलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं गैरसमज करून घेऊ नकोस, पण महाग दिसतंय. हो आता मुलांसाठी काय महाग आणि काय स्वस्त, हिशोब कसले करताय तुम्ही? अगं तुझ्याकडे एवढा पैसा कुठून आला? आणि उठ सूट काही घ्यायला आपल्याकडे तेवढा पैसा आहे का? आणि हल्ली काही ना काहीतरी रोज येतच आहे घरी, म्हणून मनात विचार आला. विचार की शंका? जाऊ दे, मरू दे बाबा. या घरात ना कसली हाऊस नाही की मस्त. अगं करावं ना, पण एवढं? अगं कधीतरी सणासुदीला खर्च केला तर ठीक आहे, पण सारखं सारखं आणि त्यासाठी लागणारा पैसा? अहो असं काय करताय तुम्ही? घरी नसताना मी काय करते तुम्हाला काय माहित? इथे बाजूच्या घरात ना मसाला जाऊन कुटते मी, 4 माणसांचे कपडे शिवते, तेव्हा जाऊन मला पैसे मिळतात आणि तेच साठवून ठेवते मी. तुमच्यासारखं नाही, तुम्ही पुरुष बँकेत जाऊन पैसे साठवून ठेवता, आम्ही आपल्या डब्यात साठवून ठेवतो. अहो त्याच पैशातनं आणलंय मी. जराशी पोरीची हाऊस माऊस काय केली तर काय चुकलंय काय माझं? मुलींनी ही हाऊस आपल्यासारख्यांनी नाही करायची. अच्छा, म्हणजे आयुष्यभर दारिद्र्यातच राहायचं का आपण? 2 वेळेचं पुरेसं जेवायला मिळतंय ना आपल्याला, तेवढं पुरेसं नाही का? राहू द्या, तुम्ही आहातच अल्पसंतुष्ट. जे काही थोडं थोडं आहे ना त्यातच जगायचंय तुम्हाला. अहो पण तुमच्यामुळे मी आणि माझ्या पोरीने का ओढाताण म्हणून करून घ्यायची? आम्ही कसलीच इच्छा बाळगू नये का? मुलींनी काय बोलतेस तू हे? सुषमा तू जरा आज जा. काका, तिला का झाला सांगताय तुम्ही? तिलाही असंच मन मारून जगावं लागणार आहे. तुमच्या बरोबर राहून ना हाच दारिद्र्याचा पाडा तिलाही वाचावा लागणार आहे. अगं, पण सगळे तेच दिवस राहतात का? राहू द्या, हो राहू द्या. तुमच्या बरोबर लग्न झाल्यापासून ना हेच ऐकत आले मी, मोजून मापून जगायचं. अहो एवढंच आहे तर तुम्ही आमचा जीव का नाही घेत? मुदीनी अगं असं काय करतेस? राहू द्या, एक तर राहू द्या, मला कंटाळा आलाय. बाळा, अगं सुषमा खूप लागलं का ग तुला? नाही बाबा. अगं येतील ते पुन्हा. बरं तू हे तेल आत ठेव आणि थोडा वेळ झोप. हा जा. नमस्कार, मी नेने वकील.
आहे